गोट्या लागल्या गेल्याची म्हणजे गल्लीमध्ये आमच्या इथे. ओके. मग असं काय मुलगा आहे म्हणून असं कधी सांगितलेलं का मुलासारखी करते, आपण गोमारी म्हणतो तसं? लहानपणापासून लहान होती तेव्हा मी मुलांचे कपडेच घालायचे, मुलींचे कपडे नाही घालायचे. 19 वर्षाची आमच्या अर्नाळा बंदरपाड्यावरील ही चिमुरडी आहे. वडिलांचं अकाली निधन झालं, पण ग्राउंडवर घाम गाळण्याचा रिझल्ट आम्हाला काल बघायला मिळाला. काल जी महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती झाली त्यातले रिझल्ट लागले आणि पहिल्याच प्रयत्नात तिने अगदी म्हणजे दिमाखाने त्या पोलीस दलामध्ये प्रवेश केलेला आहे. पण तिचा प्रवासही साधा नव्हता आणि आज सगळीकडे अकॅडमीचं पेव फुटलेलं आहे. आणि आता आम्ही ज्या मैदानावर उभे आहोत ते जेस क्लब जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाचं मैदान, आणि या मैदानाने किमान 50 ते 60 पोलीस दिलेले आहेत. म्हणजे कुठलीही अकॅडमी जॉईन न करता, आणि हे सगळे तुम्हाला प्रशिक्षक दिसत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि स्टडी देखील तिने ग्रुप स्टडी करून तेवढ्यावरती पोचलेली आहे. म्हणजे तिने काय केलेलं आहे ते तिला ठाऊक नाही आहे, पण पोलिसात जॉईंट होण्यासाठी 10 भरत्या गेल्या आहेत ना, त्यांना तिने केलेला परिश्रम त्यांना निश्चितच ठाऊक असतील. वडिलांनंतर आईने आपल्या मुलांना अक्षरशः मोलमजुरी करून वाढवलं. कुटुंबाची साथ होतीच. मृण्मयी नरेंद्र निजाई ज्या मैदानाच्या मातीत घडली त्या मातीचे ऋण आणि आपल्या प्रशिक्षकांना श्रेय द्यायला ती विसरत नाही. 400 मीटर रिले प्रकारात तिने महाराष्ट्राला 3रं पदक मिळवून दिले आहे. कमी वयात खो खोच्या उपनगरीय संघात स्थान मिळवण्याचा अचाट पराक्रम तिच्या नावावर आहे. साहजिकच आजच्या यशानंतर आपल्या वडिलांची उणीव तिला जाणवलीच. आज तुझे पप्पा असते तर काय वाटलं असतं त्यांना? वाटलं असतं, प्राऊड वाटलं असतं माझ्याबद्दल. म्हणजे आज त्यांची कमी जाणवते? म्हणजे मुलगी म्हणून असं बोललेच नाही, कारण की माझा मुलगा आहे असं बोलायचं. यशाचे अनेक वाटेकरी असतात, पण यश मिळाल्यानंतरही मृण्मयीच्याही गावकऱ्यांचे आभार मानायला विसरत नाही. गावकऱ्या मला जास्त श्रेय वाटते, कारण का त्याने मला ती हिंमत दिली, कारण माझी लायकी नव्हती या गोष्टीला, मला लायकी नव्हती या गोष्टीत.